दत्तांचं लाडकं असं जे रूप आहे ते आपण गोमातेमध्ये बघतो आणि जे जे दत्तांचे भक्त आहेत किंवा गुरु आहेत ते सगळेच गायीशीच कनेक्ट असतात. बरोबर. आणि जिथं गाय आहे तिथं सात्विकता आहे. हो. त्यामुळे आम्हाला दत्त हे दैवत असं कधी वाटलंच नाही. तो आमच्या घरातला एक सदस्यच आम्हाला बरोबर. वाटला. त्यामुळं लहानपणी माहिती नव्हतं की ही काहीतरी भक्ती असते किंवा आपण अध्यात्माचं काहीतरी करतोय. परंतु जेव्हा आम्ही दत्ताकडे बघायचो तेव्हा आम्हाला तो भाऊ वाटायचा, ते वडील वाटायचे, ती आई वाटायची, कधी कधी तो सखा वाटायचा. दत्त महाराज पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आले. एकदा मी गोशाळेमध्ये गेले, तिथंच गुरुफटले, गायींच्या भोवती गुरुफटले आणि त्या तिथेच माझं दत्ताचं जे ऊर्जा आहे ती सतत मला असं वाटायचं की माझ्या बरोबर आहे. तिथले सगळे कृष्ण मंदिरात जाण्याचा मला योग आला. म्हणजे 1300 वर्षापूर्वीचे कृष्ण मंदिर, 1200-1300 वर्षापूर्वीचे दत्त मंदिर. आज अनेक अशा गोशाळा आहेत जिथं प्रोफेशनली गोठ्यामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे गायी बांधलेल्या असतात, मध्ये जागा असते, तिथं बेड टाकलेले असतात आणि एका रात्रीच्या स्टेसाठी तिथं ते त्यांना तिथं झोपायला झोपवतात. त्यांना गंभीर आजार आहेत ते. मग त्यांच्यामध्ये जो फरक होतोय, शारीरिक फरक असेल, मानसिक फरक असेल, तर हे आता हा व्यवसायामध्ये रूपांतर झालं. तर तुम्ही गाईला आरोग्य मागितलं ती देते. चांगली संतांचं तुम्हाला हवी असेल तर रोज फक्त देशी गाईचं दूध आणि तूप तुम्ही रोज घ्या. तुम्ही जेव्हा जेव्हा गोशाळेत जाल तिच्या पाठीवरून हात फिरवा आणि तिला सांगा, जी काही जबाबदारी मला दिली आहे ह्या युनिव्हर्सनी, ह्या सृष्टीनं काहीतरी प्रत्येकाला जबाबदारी दिली, ते करण्याचं धैर्य दे मला. गोमूत्र इन्फेक्शन दूर करतं. म्हणजे तुम्ही जर बाहेर जाताय, प्रवास करताय, कुणी आपल्या अंगावरती खोकलंय, शिंकलंय, कुणाला ताप असतो, जे जे काही तुम्ही बाहेर किटाणू विषाणू घरी घेऊन येतो, तर आल्यावरती तुम्ही जर आंघोळ केलीत, पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्यानं जर आंघोळ केली तर कुठलंही इन्फेक्शन तुमच्या शरीरावरती राहत नाही. त्याला शेणी म्हणतो. कोऱ्या आहेत, ज्या अग्निहोत्रासाठी वापरल्या जातात. ही तुम्ही फक्त हातात पकडा आणि तुम्ही मीटिंग डील करा. इतकं बॉडी तुमची शांत ठेवते, बॅलन्स ठेवते. तुम्हाला म्हणजे लक्षातच येणार नाही की आपण इतकं शांतपणे कसं बोलू शकतो. त्याच्यावर तूप टाका आणि त्याचा तुम्ही अग्नी प्रज्वलित करा. अग्निहोत्र, हो, धूप आहे, अग्निहोत्र आहे, पूर्ण तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा एक स्वामी अनुभव आहे आणि सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की जे आजचे गेस्ट आहेत आपले, ज्यांचं नाव आहे सायली दिवाकर मॅम, त्यांच्यासोबत म्हणजे स्वामींनी क्षणोक्षणी कशी त्यांची मदत केली. एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा व्यवसाय करायची सुरुवात करतो, नाहीतर जेव्हा त्यांच्या डोक्यात विचार येतो की व्यवसाय करायचा, तेव्हा स्वामी कसे त्यांना क्षणोक्षणी मदत करतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्वामी कशी त्यांची मदत करतात, हे आज तुम्हाला समजणार आहे या पॉडकास्टमध्ये. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक शॉर्ट तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. श्री स्वामी समर्थ. आज जे काही मी बोलत आहे किंवा माझी ओळख करून देत आहे तर ते खरं तर स्वामींच्याच द्वारे इथंपर्यंत मला पोहोचण्याची संधी मिळाली. त्यामुळं माझा परिचयापेक्षा एक स्वामी भक्त म्हणून मी आज तुमच्यासमोर बसली आहे. माझं नाव आहे सायली दिवाकर. पुण्यामध्ये मी रहिवाशी असल्यामुळे पुण्याचं आणि स्वामी भक्तांचं खूप मोठं नातं आहेच आहे, हे तुमच्या पॉडकास्टवरनं आमच्या लक्षात येतं. तर माझी प्रथम जी ओळख आहे ती मी लेखिका आहे. आणि लेखनाचं अनेक कार्य केल्यानंतर आज स्थिरावले ते मी देशी गोवंश संवर्धनाचं कार्य करताना पूर्ण वेळ मी देशी गायींसाठी लिखाणाचं काम करते. आणि त्यातूनच लिखाणाच्या संशोधनातून मी आज माझं पुण्यामध्ये धेनू वैभव गोमाट ची शाखा मी ओपन केली आहे. म्हणजे पहिलं देशी गोवंशाचं जे काही मार्ट आहे, गोमाट, ते मी सुरू केलेलं आहे. आणि त्यातूनच माझी आज जी काही वाटचाल सुरू आहे ती त्यातूनच सुरू आहे. छान. म्हणजे आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रेक्षकांना जसं देव हे माहीत आहे, स्वामी माहिती आहेत, आपण आधीपासूनच आपल्या म्हणजे धर्मातच आहे की गायला आपण देव मानतो. त्याच्यामध्ये ना सायंटिफिक गोष्टी पण बऱ्याच आहेत जेणेकरून ना म्हणजे आपल्याला त्यांचे फायदे होतात. सो आपण आजचा हा जो पॉडकास्ट आहे, भक्ती आणि गाय जे आहेत त्यांची पण भक्ती, नाहीतर त्यांचे पण ते उपयोग कसे होतात आपल्या डेली लाईफमध्ये, ते आज आपण जाणून घेणार. अगदी बरोबर आहे.
भक्ती म्हटलं की पहिल्यांदा येते ती स्वामी भक्ती म्हटलं की दत्त येतात. हो. दत्तप्रभूंबरोबर जेव्हा जेव्हा आपण बघतो तेव्हा गाय तर आपल्याला कायमच हो. दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की दत्तांचं लाडकं असं जे रूप आहे ते हां. आपण गोमातेमध्ये बघतो. आणि जे जे दत्तांचे भक्त आहेत किंवा गुरु आहेत ते सगळेच गायीशीच कनेक्ट असतात. बरोबर. आणि जिथं गाय आहे तिथं सात्विकता आहे. हो, हो, हो. आणि त्याचंच कार्य मला करायला मिळतं याचा मला आज आनंद होतोय. हो. करूया आपण ह्या गोष्टीवरती चर्चा. सर्वात आधी तुमची स्वामी भक्ती ह्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली ही जरा प्लीज सांगा? स्वामी भक्ती म्हटलं की मला माझं बालपण डोळ्यासमोर येतं. हं. स्वामी म्हणजे काही माहिती नाही. परंतु लहानपणी जी बघितली ती घरात परंपरागत दत्त भक्ती बघितलेली आहे. हं. माझे आजी-आजोबा असतील, माझे आई-बाबा असतील, ओके. काका-काकू असतील. तर सकाळी उठल्यापासून कडक सोवळं-ओवळं हं. त्याच्यात तो नैवेद्य, आरती, पूजा, मोठ्या प्रमाणातली दत्त जयंती हं. याच्यातच आम्ही वाढलोय. त्यामुळे आम्हाला दत्त हे दैवत असं कधी वाटलंच नाही. तो आमच्या घरातला एक सदस्यच आम्हाला बरोबर. वाटला. हां. त्यामुळं लहानपणी माहिती नव्हतं की ही काहीतरी भक्ती असते हं. किंवा आपण अध्यात्माचं काहीतरी करतोय. परंतु जेव्हा आम्ही दत्ताकडे बघायचो तेव्हा आम्हाला तो भाऊ वाटायचा, ते हं. वडील वाटायचे, ती आई वाटायची, कधी-कधी तो सखा वाटायचा. कारण दत्तासमोर बसलं की त्याच्याशी बोलणं, हं. प्रत्येक गोष्ट दत्ताला सांगणं हां. की मी पास झाले. बरोबर. अ, दररोज आपण जे हो. कॉन्व्हर्सेशन करतो. करतो. हं. ते त्यामुळे आम्हाला दत्त दैवत नाही वाटलं. हं. आणि दरवर्षी आजी-आजोबांचं आमचं तीर्थाटन आला म्हणजे अक्कलकोट, हां. गाणगापूर, तुळजापूर या ठिकाणी आम्हाला दरवर्षी जायला मिळालं. हं. त्याच्यातूनच ती स्वामी भक्ती आमच्याकडे होती. रोजची आरती सकाळ संध्याकाळ नैवेद्य कडक सोवळ्यातच आम्ही वाढलेलो हं. असल्यामुळं भक्ती वेगळी करायची असते असं मला कधी जाणवलंच हां. नाही. ते डेली रुटीनमध्ये एक आहे हो. असं. हां. आणि नंतर लग्न झाल्यावरती विरुद्ध वातावरण होतं. हं. कडक सोळं-ओळं वगैरे नव्हतं. हं. पूजा अर्चा नव्हत्या. ओके. परंतु सगळं वातावरण होतं ते आध्यात्मिक ग्रंथांचं होतं. अच्छा. साहित्याची पूजा करणारं, स्तोत्र पठण करणारं. माझे सासरे असतील, सासूबाई असतील, हं. रोजची ज्ञानेश्वरी वाचणं, भगवद्गीता पठण करणं, सगळ्या रामायणांचं, महाभारतांचं पठण करणारं मला परिवार मिळाला. हं. त्यामुळे दुहेरी मी साखळी मला मिळाली की जिथं मी पूजा अर्चा पण केली आहे हं. आणि दुसरं मला सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांशी मला जोडता आलं ते माझ्या सासरकडते. अच्छा. त्यामुळे तिथं वेगळं माझ्यावरती संस्कार झाले. हं. आणि नंतर हळूहळू असं म्हणाल तर ह्या वातावरणातून जेव्हा मी संसारात पडले, मुलं-बाळांची शाळा सुरू झाली, हं. तर हे सगळं खंडित झालं थोडंसं. अच्छा. हां. त्यामुळं दोन्ही वातावरणात बालपण गेलं, पण नंतर म्हणतो ना आपल्या आयुष्याची जेव्हा सुरुवात होते, हं. मुलाबाळांचे व्याप वाढतात, तेव्हा परत हे सगळं खुंटलं. हं. थोडंसं त्याच्यातून बाहेर पण आले. ओके. ओके. आणि कनेक्ट झाले ते जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा देशी गोवंशाचं काम सुरू करायला घेतलं, ओके. तेव्हा पुन्हा दत्त महाराज माझ्याशी कनेक्ट झाले. मग ही आयडिया कशी आली? ते सुचलं कसं तुम्हाला? देशी गाईंचं म्हटलं तर मी लेखिका असल्यामुळे मला ऑफर मिळाली गायींबद्दल लिहायची. हं. परंतु ज्यांचं मला पुस्तक लिहायचं होतं त्यांना मी सांगितलं की मला गाईचं काहीच माहिती नाही आहे. हं. मनानं लिहिण्यापेक्षा मला तिथं राहायला आवडेल. मग अच्छा. मी गोशाळेसाठी गोशाळेमध्ये गेले. गुजरातला ती गोशाळा आहे आणि तिथं अगदी महिना 2 महिना राहायचं ठरवलं होतं ओके. की 2 महिने राहायचं, गाईला समजून घ्यायचं हं. आणि मग पुस्तक लिहायचं. हे माझं पहिलं नियोजन होतं. परंतु मी गुजरातला गेले आणि तेव्हा जे गाईशी कनेक्ट झाले ते अजून 8 वर्षाचा प्रवास अथक सुरूच आहे. मी ओके. अजून त्यातून बाहेर येऊच शकले नाही. पण जेव्हा गाईशी पुन्हा कनेक्ट झाले, तेव्हा पहिली आयुष्यात आली ती दत्त महाराज पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आले. अच्छा. हां. हां. माहिती नाही तिथलं गाईचं व्हायब्रेशन असेल, काय बरोबर. असेल. हां. आपल्या घरामध्ये अध्यात्माचं वातावरण असतं, हं. पण स्वतः आपण साधना कधी करत नाही. बरोबर आहे. स्वतः हं. आपण आपलं काही रुटीन नसतं म्हणजे की हं. मला 5ला उठायचंय, जप करायचंय असं हं. स्वतःचं तसं नसतं. काहीच हो. नसतं. सगळे बसलेत पोथी पठणाला आपण बसतो, सगळे भजनाला बसलेत बसतो. हं. पण स्वतः आपण त्याच्यामध्ये खरं तर कनेक्ट नसतो. हां. पण आपल्याला वाटत असतं की आपल्या आयुष्यात स्वामी आहेत. बरोबर. पण स्वामी आहेत म्हणजे काय तर ऊर्जा असते आपल्या हं. आयुष्यामध्ये. ते कायम आपल्याशी कनेक्ट असतात. फक्त एक साधना जी म्हणतो हं. ती आपल्या आयुष्यामध्ये सुरू नसते. हं. आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं की जेव्हा मी गाईचं काम करायला सुरुवात केली, हं. तेव्हा ते माझ्याशी मला असं वाटते मी त्यांच्याशी कनेक्ट झाले. अच्छा. हां. कारण लहानपणापासून दत्त महाराज म्हणजे माझा तो गुरु, सखा, मित्र,
काही झालं की दत्त महाराजांना सांगायचं. मनात ती सवयच होते. दत्ता असं झालं, मला आता हे घर घ्यायचंय, दत्ता आता मला काहीतरी नवीन शिकायचंय, किंवा घरात काही प्रॉब्लेम झाले तर दत्ताशी बोलणं, इतकं ते नातं घट्ट होतं. ओके. पण असं कधी वाटत नव्हतं की आपली पण काहीतरी एक साधना असली पाहिजे. तर मी गोशाळेमध्ये जेव्हा गेले तर जाताना योगायोगानं दत्त पुराण पुस्तक घेऊन गेले होते. अच्छा. आणि तिथं आपोआपच माझ्याकडनं सकाळी एक उठून माझं रुटीन सुरू झालं. सकाळी दत्त पुराण वाचायचं, मग गोशाळेत जायचं, तिथल्या गायींच्या सहवासात राहायचं, मग त्यांचा अभ्यास करायचा, मग वेगवेगळ्या तिथल्या सगळ्या प्रोजेक्टशी कनेक्ट व्हायचं. गायीचं एक दिवसभराचं रुटीन काय, ती कशी चरायला जाते, हे सगळं करत करत तिथंच राहिल्यावरती मी जास्त दत्ताशी कनेक्ट झाले. ओके. दत्त भक्तीशी. आणि मला असं लक्षात आलं की हे खूप वेगळं आहे. म्हणजे एकीकडे माझा गायीचा प्रवास सुरू होता, गायीबद्दलचा संशोधनाचा, गोपालन ट्रेनिंग करत होते. गुजरातला गेल्यावर तिथूनच मी वेगवेगळ्या राज्यांचे दौरे केले. पण दरवेळी माझ्याकडे दत्ताचं पुस्तक असायचं, दत्ताचा फोटो असायचा, आणि मी जे करते ते मी दत्ताला सांगायचे, कारण लहानपणी सवयच होती मला दत्ताशी बोलायची. म्हणजे मला कधी आठवण यायला लागली तरी मी म्हणायचे, आता मला तुझी आठवण येते, तू मला कधी बोलवतेस. ओके. पण परराज्यामध्ये राहायला गेल्यापासून घराचा प्रवास थोडासा लांब पडला होता आणि कमी झाला होता. परंतु तिथं मला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी माझी गिरनार परिक्रमा झाली. अच्छा, तिथेच असताना न ठरवता. ओके. म्हणजे मी असं काही डोक्यात ठेवलं नव्हतं. मग गिरनार परिक्रमा करताना सवय तीच, दत्ताशी बोलायचं की नक्की मी काय करतेय, पुस्तक लिहायला आली म्हणजे मला काय करायचं. कारण घरामध्ये आर्थिक खूप अडचणी आल्या होत्या. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सगळेच मरते आर्थिक व्यवहार ठप्प पडलेले होते. कोणाची नोकरी सुरू नव्हती. काहीतरी करायचं होतं, पण नक्की काय करायचंय हे काहीच माहिती नव्हतं. मग सतत बोलणं की मी काय करणार आहे. कारण तसं बघितलं तर लेखकाचं असं काही करिअर काही नसतं. लेखकाला काही असा ठराविक इन्कम नसतो. त्यामुळे मला माहिती नव्हतं मी काय करणार आहे. घरातल्या आर्थिक अडचणींचं ओझं होतं. त्यामुळे मला तर म्हणजे माझे स्टेटस बघून वगैरे सगळे मला म्हणत होते की अशा छोट्या छोट्या गावात जाऊन राहतेस, त्याच्यापेक्षा पुण्या मुंबईमध्ये तुला खूप चांगली नोकरी मिळेल, तू तुझा खूप वेळ वाया घालवतेस, असे सगळेजण मला समजून सांगायचे. पण माहिती नाही, एकदा मी गोशाळेमध्ये गेले, तिथंच गुरफटले, गायींच्या भोवती गुरफटले, आणि तिथेच माझं दत्ताचं जे ऊर्जा आहे ती सतत मला असं वाटायचं की माझ्या बरोबर आहे. मग माझ्या लक्षात आलं की ओके, म्हणजे माझं जे लहानपणापासूनचं जे माझं दैवत आहे, ज्याच्याशी मी बोलते, त्याला मी सखा केलंय, त्याला मी गुरु केलंय, त्याला मी आई केलंय, तोच माझ्याकडून काहीतरी घेऊ इच्छितो. बरोबर. मग म्हटलं की म्हणजे माझं गायीचं कार्य हेच माझी दत्तभक्ती आहे का, हा प्रश्न मलाच विचारायला आला. आणि कोरोनाच्या काळामध्ये काहीच वाट सापडत नव्हती, काय करायचं माहिती नव्हतं. त्या काळामध्ये भगवद्गीता वाचली, कारण माझ्या सासूबाई वाचायच्या. कोरोनाच्या काळात त्यांचं त्या आमच्यामध्ये नाही येतात, पण त्यांना बघितले भगवद्गीता वाचताना, कारण त्या अतिशय शांत मनमिळाऊ अशा होत्या. एकादशी दिवशी सगळे अध्याय वाचायचे, ते मी सुरुवात केलं. सासूबाईंचं एक काहीतरी आठवण म्हणून. ज्ञानेश्वरी वाचताना सदैव बघितलं, ते वाचायला घेतलं. मग कृष्ण भक्तीशी कनेक्ट झाले. मग कृष्ण जवळ आला, दत्त महाराज होतेच, आणि ही गाय, म्हणजे मला वेगळे संकेत यायला लागले की नाही, आपल्याला जे काही मिळालेलं आहे आतापर्यंत, त्यांनी दिलंय आपल्याला, ह्याला काहीतरी वेगळं काहीतरी वळण आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी जे समोर येते ते सगळं शिकत गेले गायींच्या ह्याच्यामध्ये. अच्छा. आणि मी म्हटलं ना की आपण अध्यात्म म्हटलं की आपण जप करतोय का, आपण काही वाचतोय का, हे सगळं आपल्याला वाटायचं. परंतु मला इथं कळलं की असं नाहीये. आपल्याला सद्गुरू काहीतरी संकेत देत असतात आणि त्यांनी काहीतरी जबाबदारी दिलेली असते, ते कार्य दिलेलं असतं, ते आपल्याला ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि ते कार्य करतानाच कळलं की आपल्याला काहीतरी संकेत येत आहेत, काहीतरी आदेश येत आहेत, आणि त्यानुसार आपल्याला पुढं जायचंय. ओके. आणि मग मी पूर्ण माझं कार्य दिवसभर सुरू असायचं, पण सतत ध्यास दत्ताचा, कृष्णाचा. तिथले सगळे कृष्ण मंदिरात जाण्याचा मला योग आला. म्हणजे 1300 वर्षापूर्वीचे कृष्ण मंदिर, 1200-1300 वर्षापूर्वीचे दत्त मंदिर, त्यांनी मला सगळीकडे नेलं. माझ्याकडून नर्मदा परिक्रमा करून घेतली, नंतर गिरनारवरती, म्हणजे कुठलंही प्लॅन न करता हे करून घेतलं. आणि मी ते करता करता माझं कार्य सुरू होतं, पण अखंड दत्ताचा ध्यास.
दत्ताशी बोलायचं. आणि अचानक मग मला असं कळलं की आपल्याला जे काही कार्य दिलेलं आहे ते विश्वकल्याणाचं कार्य आहे. बरोबर. हां. म्हणजे मला करिअरची खरंच वाट सापडत नव्हती. घरामध्ये आर्थिक चणचण तर होतीच. नोकरी शोधायची होती. इन्कम सोर्स फिक्स पाहिजे होता. बरोबर. हां. पण तरी पण म्हटलं की नाही, ही ऊर्जा आपल्याला कुठेतरी काहीतरी जायचा एक संकेत देतेय. मग मी ठरवलं की नाही, आपण जे काही आपल्याला ते संकेत देत आहेत, आपल्याला गिरनारला का नेलं, आपल्याला गिरनार परिक्रमा Correct. का करून घेतली, हां. आपल्याकडे नर्मदा नर्मदा परिक्रमा का परिक्रमा, करून हो. घेतली, तर तिथली ऊर्जा त्यांनी मला दिली. म्हणजे जिथं जिथं माझी निगेटिव्हिटी जी आधीची साठलेली होती, मला ज्या ज्या अडचणी साठलेल्या होत्या, आणि तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला बोलवलं. गिरनारला गेले, परिक्रमेत गेले, नर्मदा परिक्रमेला गेले. तिथं प्रत्येक ठिकाणी मला त्यांनी संकेत दिले की तुला इथली ऊर्जा साठवायची, आणि ती माझी ऊर्जा मला साठवून मला हे विश्वकल्याणाचं काम करायचं. म्हणजे अशा वेळेस असं वाटतं की अरे, करिअर वगैरे तर खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. राईट. कारण आम्ही काही करत नव्हतो कोरोनाच्या काळात. कुणाचाही इन्कम नव्हता, कुणाचीही नोकरी नव्हती. तरी असं कधीच नाही झालं की आम्हाला जेवायला नाही. असं कधीच नाही झालं की आम्हाला पैशाची गरज आहे आणि ती मिळाली नाही. म्हणजेच मग आपण जे शोधतो करिअरच्या वाटा, व्यवसायाच्या वाट्या, तेच म्हणजे आपलं आयुष्य नसतं असं कळायला लागलं. आणि मी अधिक जोमानं गाईला समजून घेतलं. ओके. आत्ताच्या आरोग्याला समजून घेतलं. मला नक्की काय करायचं हे समजून घेतलं. कारण एक मी आई आहे. राईट. आणि मला कायम असं वाटतं की मी जे माझ्या मुलांना खायला देते ते योग्य आहे का, मी जे दूध प्यायला देते ते योग्य आहे का, आणि मग मी काय देऊ खायला, माझ्या मुलीला मी काय खायला देऊ की जे सात्विक असेल, तिचं मन शुद्ध करेल, तिचे विचार शुद्ध करेल, तिला ऊर्जा मिळेल. आणि ते मी शोधत गेले. ओके. आणि मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देशी गाईच्या पाशीच मिळाली. अच्छा. गिरनार परिक्रमा जी होती त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रसंग कसा होता, आणि ज्यावेळी तुम्ही ती परिक्रमा करत होता तेव्हा तुम्हाला अडचणी काही आल्या का? गिरनार परिक्रमा करायची आहे हे आपण असं म्हणतो ना, अनेक इच्छा आपल्या मनामध्ये सुप्त असतात. पण मला अशी कुठलीही इच्छा नव्हती की मला ह्या ठिकाणी जायचंय. अच्छा. म्हणजे मी म्हटलं ना की आपले सद्गुरू स्वामी आपल्याकडनं काहीतरी करून घेऊ इच्छित असतात, आणि त्याप्रमाणे त्या योजना तुमच्या समोर येतात. त्याचप्रमाणे तो एक प्रस्ताव माझ्या समोर आला. ओके. माझे आई वडील माझ्याकडे आले होते गुजरातला, आणि अर्थातच गुजरातला राजकोटला आले की सगळेजण गिरनारला जातातच. सो तो एक प्लॅन होता. पण नेमके आई वडील जेव्हा आले तेव्हाच ती आपली गिरनारची परिक्रमा जी असते ती वर्षातून एकदाच असते. ते 4 दिवस फक्त ते जंगल ते खुलं करतात आपल्याला, आणि मग तिथं आपण जायचं असतं. नंतर एरवी तुम्ही जाऊ शकत नाही. सो आमचं ठरलं आपण गिरनारला जातोच आहे, तर आपण ती परिक्रमा करायची. त्याच्याबद्दल काही माहिती नाही बरं का, की किती किलोमीटरची आहे, त्याच्या मागचं महत्त्व काय आहे, काहीच माहिती नाही. आणि आम्ही सगळ्यांनी जायचं ठरवलं. खरं तर माझे आई वडील, माझ्या आईचं ऑपरेशन झालं पायाचं, त्यामुळे एक टेन्शन होतं की आईला इतकं ते चालवायचं आणि जायचं, म्हणजे त्या जबाबदाऱ्याच्या जाणीवेमध्येच होते. त्याच्याबरोबर माझे सगळे बाकीचे नातेवाईक पण होते, मामा मामी वगैरे, बरेच आम्ही 15-1 जण होतो त्या परिक्रमेला जाताना. त्यामुळं तिथं जाताना फक्त एवढंच होतं की इथं दत्ताचं वास्तव्य, बस, आणि आपण त्याच्या भेटीला आलो, हा एकच ध्यास होता. त्यामुळे मी तिथल्या कणाकणामध्ये फक्त दत्ताला शोधत होते. मग तिथली झाडं असतील, तिथले पक्षी असतील, किंवा काय जे असेल तिथं फक्त मी त्याला शोधत होते. बाकीचं काही मला माहिती नव्हतं. ओके. ती किती किलोमीटर चालायचंय, किती जायचंय, काही मी माहिती घेतलेली नव्हती. पण तो ध्यास होता, आणि ती ऊर्जा कनेक्ट करायची होती की तुला नक्की काय करून घ्यायचंय माझ्याकडून. तो एक प्रश्न होता. नक्की मी काय करू, मला खरंच माहिती नाहीये काय करायचंय ते. म्हणजे दरवेळेस आपण म्हणतो की मला नोकरी दे, मला घर दे, मला गाडी दे. तर हे सगळं संपलं होतं आता माझं. मला काहीच मागायचं नव्हतं. मला शोधायचं होतं की सद्गुरू काय करून घेतात आपल्याकडून. आणि मग मी त्याच्याशी बोलायचे. आधी सगळं माझं दुःख सांगत बसायचे, असं झालं, नोकरी गेली, अमकं झालंय, तमकं झालंय. पण आता ते सगळं बंद झालं होतं गाईच्या सहवासात आल्यापासून. म्हणजे की चिंता गेली होती सगळी, की आता आपलं कसं होणार आहे, आपल्यावर मुलींची जबाबदारी, ते कसं होणार आहे, ते सगळं संपलेलं होतं गाई पाशी जेव्हा मी पोहोचले होते. आता फक्त होतं की सद्गुरूंना काय करून घ्यायचे आपल्याकडनं.
नक्की ते काय संकेत देतात. त्यामुळं जिथं जिथं त्यांनी मला जायची संधी दिली, गिरनार परिक्रमा असेल, गिरनारच्या पादुकांना गेलो किंवा ओके. नर्मदा परिक्रमा, तिथं तिथं मी त्यांना तेवढंच विचारलं, हां. तुम्हाला जे करून घ्यायचं ते घ्या, पण मी काय करायचं ते तुम्ही मला सांगा. बरोबर. आणि एक्झॅक्ट तेच मला त्याची उत्तरं देत गेले. अशी लोक मला भेटत गेली मार्गावरती. ओके. आणि मला त्यांनी सांगितलं की तुला हे करायचंय. अच्छा. आणि परिक्रमेला तिथं तो जो होता, तो इतकी ऊर्जा आहे तिथं प्रचंड. म्हणजे त्या 4 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला मुंगी सुद्धा तिथं दिसत नाही, ओके. एवढं मोठं जंगल. हां. आणि असं म्हणतात की त्या ह्याच्यात फक्त तिथं अ, दैव जे असतं, ती ऊर्जा असते, दैविक ऊर्जा, ती खूप प्रचंड प्रमाणामध्ये असते. अच्छा. आणि ती आपल्यात कशी खेचायची, तर फक्त आपण समरस व्हायचो त्या निसर्गामध्ये. आणि त्या गुरुशी आपण कनेक्ट राहायचं. बरोबर. कुठलंही शंका घ्यायच्या नाहीत, आपण कसं चाललोय, दगड आहेत, वाटेत कठीण आहे, डोंगर आहेत, काही मनामध्ये न घेता फक्त तुम्ही त्याच्याशी जर एकरूप राहिलात तर ती खरंच प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळते. आणि हे सगळं त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. ओके. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करताना आधी सगळी माहिती घेतो, आपल्याला कसं जायचंय, कुठं बरोबर. हो, जायचंय, हो. कसं कुठे राहणार आहोत, खाणार काय आहोत. पण अशी कुठलीही मी शंका मनात न आणता फक्त ध्यास आतमध्ये तोच होता की दत्ता तू कुठे आहेस हां. आणि मला काय करायचंय, मला इथं येऊन काय करणार आहे मी. बरोबर. आणि खरंच एक ती प्रचंड ऊर्जा मला प्रत्येक ठिकाणून त्यांनी दिली. हं. माझी शक्ती वाढवली, माझे विचार बदलले. आणि मनामध्ये प्रचंड उद्रेक होता, द्वेष होता. आपण सतत विचार करतो बघा, माझ्या वाटेला असं का आलं, बरोबर. माझं हां. नशीब का असं आहे, माझंच का असं होतंय? माझंच हां. का असं आहे, मग माझा नवराच का असा आहे, मग माझी बायकोच का अशी आहे, मला असे आई वडील का मिळाले, राईट. माझी मुलं अशी का आहेत, माझ्याचकडे हे काय नाहीये. हे जे आपण सतत दुसऱ्याला द्वेष करतो, त्यांच्याबद्दल आपल्या आयुष्याला दोषारोपण करण्याची एक संधी आपण शोधत असतो की कदाचित ही लोक माझ्या आयुष्यात नसती तर मी कुठेतरी चांगला असतो. परंतु ते सगळं माझ्या मनातनं पुसून टाकून आता फक्त मी स्वतःचा शोध करत होते. ओके. मी माझा सद्गुरू हे मी फक्त शोधत होते. आणि त्यांनी माझं जिथं जिथं मला गाईच्या सानिध्यात नेलं, सगळं शुद्धीकरण केलं. आणि त्यांनीच ठरवून मला प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला जाणून बुजून नेलं तिथं. आणि ते एक ऊर्जेशी कनेक्ट करत घेतले. तरीही मी कुठलंही माझे रोजचं कुठलीही साधना नव्हती. मी कुठलं नामजप करतेय, पोथीचं पठण करतेय, असं काहीही माझं सुरू नव्हतं. फक्त ऊर्जेशी कनेक्ट होत गेले. ओके. अशा पद्धतीनं ते त्यांची साथ मला समजायला लागली होती. खरं तर लहानपणापासून ते माझ्याजवळ होते, पण ते नंतर कळायला लागलं. कळायला लागलं मला. मग हे आता तुम्ही 8 वर्षापासून गायीबद्दल तुम्ही लिखाण करताय आणि तुम्ही त्यांना समजून घेतलंय. तुम्हाला काय कळलंय गायीबद्दल? गायीचं म्हटलं तर मला काहीही माहिती नव्हतं. फक्त गायी आपल्या असतात एवढंच, एक साधारण आपल्याला बेसिक ज्ञान जे असतं की पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरामध्ये गायी होती. आम्हीही ते बघितलेलं जीवन, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गायी असायची आणि गायी आपण दूध काढतो, इतकी बेसिक माहिती होती. तेवढीच मला माहिती होती. परंतु जेव्हा मी पुस्तक लिहायचा विचार केला, आणि पुस्तक लिहायचं म्हणजे काय, आपण काय करतो हल्ली गुगल पेस्ट, जी काय गुगलवर माहिती असते ती पेस्ट करत राहतो. पण मी ते सगळं पूर्ण टाळलं आणि गाईला समजून घेतलं की ही काय करू शकते. पण गाईच्या सहवासात आल्यावर मला अनेक रहस्य तिची उलगडली की गाय आपल्याला काय देते. मग माझ्या लक्षात आलं की आपण जे जे मागतो ते गाय देते. म्हणजे आपल्याला आरोग्य हवं तर तिच्या सहवासात तुम्ही जावा आणि तिला सांगा मला चांगलं आरोग्य दे, ती देते. त्याचं उदाहरण सांगते. आज अनेक अशा गोशाळा आहेत की जिथं प्रोफेशनली गोठ्यामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे गायी बांधलेल्या असतात, मध्ये जागा असते, तिथं बेड टाकलेले असतात. अच्छा. आणि एका रात्रीच्या स्टेसाठी तिथं ते त्यांना तिथं झोपवतात. ओके. ज्यांना गंभीर आजार आहेत ते. आणि मग ते तिथं त्यांचं एक स्टे झाल्यावरती मग त्यांच्यामध्ये जो फरक होतोय, ओके, शारीरिक फरक असेल, मानसिक फरक असेल, तर हे आता हा व्यवसायामध्ये रूपांतर झालेलं आहे. अच्छा. आणि हे सुरू झालंय? हो, हे सुरू झालेलं आहे. ओके. मग तिथं तुम्ही कशासाठी आलायत? आरोग्यासाठी. तर तुम्ही गाईला आरोग्य मागितलं, ती देते. बरोबर. अनेक आम्ही केसेस बघितलेल्या आहेत. कॅन्सर पेशंट असतील, दुर्धर आजार जे माहितीच नाही काय होतंय, मानसिक अशांतता असेल, खूप स्ट्रेस झालाय, आता जीवन असह्य झालंय, अशी लोक जेव्हा जेव्हा गाईच्या सानिध्यात येतात,
खूप प्रचंड बदल होतो त्यांच्यामध्ये. हे ओके. सगळं आम्ही बघितलंय. तुम्हाला पैसा हवाय, तुम्ही गाईला मागा पैसा. ओके. ती पैसा देते. आता ती कसा पैसा देते, तर आपण आधीच्या काळी बघितलेलं आहे, हम्म. ज्या गावामध्ये किंवा कुठल्याही राजाकडं जितकं गोवंश अधिक आहे, तो सगळ्यात संपन्न हम्म. किंवा तो धनी, तो राजा. हम्म. कृष्णाच्या वेळेस बघितलं आपण. हो हो आता कृष्ण आणि गाई ह्याचं समीकरण तुम्हाला माहिती आहे. बरोबर. पण हो. कृष्णानं काय केलं, फक्त प्रमोशन केलं गाईचं. हम्म. जिथं कृष्ण आहे तिथं मक्खन आहे, हम्म. जिथं कृष्ण आहे तिथं गाई आहे. म्हणजे तो कशासाठी आला होता, प्रमोशन करायला. हो, हो. जे आपण करतोय आज बरोबर आहे. प्रमोशन, हो हो तर तो त्याच्यासाठीच आला होता. म्हणजे तो आपल्याला सांगत होता की जिथं गाय आहे तिथं सात्विकता आहे, हो. जिथं गायी आहे तिथं शांतता आहे, आरोग्य आहे आणि आनंदी जीवन. कारण त्याच्यात बासरी ऍड होते. येस येस. म्हणजे कृष्ण, त्या गायी आणि त्याचं ते बासरी, आणि मग गोपिका आल्याच, म्हणजे भक्तजन आलेच. हो आलेच आलेच. इतकं सुंदर कृष्णानं ते प्रमोशन केलेलं आहे. तर जिथं जिथं मी जाते तेव्हा आपल्याला जेव्हा प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तर तुम्ही ज्या आपल्या सद्गुरूशी कनेक्ट असताना तिथून ऊर्जा तुम्ही जर कनेक्ट केलीत ना, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. अशी ती गाय मला उलगडत गेली. ओके. की सगळे म्हणतात की हे शक्य आहे का, एका रात्री तिथं झोपून असं कोणी बरं बरं होतं होतं का? हा, तर गाई बरोबर. खरंच आहे तशी. तुम्हाला दीर्घायुष्य हवंय तरी ती तुम्हाला देते, दीर्घायुष्य देते, संतती देते चांगली. ओके. आता संतती कशी देते, तर आता तुम्ही जर बघितलं तर शारीरिक व्याधी इतक्या वाढलेल्या आहेत. त्या शारीरिक व्याधींमध्ये सगळ्यात मोठं जे आता लॉस बघितलेलं आहे, तर तो म्हणजे की आता मुलं होत नाहीयेत. येस. तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध आणि तूप रोज रात्री झोपताना जर घेतलं तर तुमचे इतके तुमच्यामध्ये बदल होतात. ओके. हां, आणि हा आता एकदम तुम्ही म्हणता ना, एक गुरुकिल्ली आहे आपल्या आरोग्याची. चांगली संतांजन तुम्हाला हवी असेल तर रोज फक्त देशी गाईचं दूध आणि तूप तुम्ही रोज घ्या. इतका बदल होतो तुमच्यामध्ये. आणि तुम्हाला हवी तशी, म्हणजे आता माझं तर स्वतःचं ध्येयच आहे की येणारी आपली संतती असेल किंवा पिढी असेल, ती बुद्धिवान असली पाहिजे, बरोबर, ती रूपवान असली पाहिजे आणि ती ऊर्जावान. जे की आजकाल मुलं आपण सगळी झोपलेली बघतो, बेडवर तरी पडलेली असतात ती, किंवा ती सोफ्यावर तरी लोळत असतात मोबाईल घेऊन. ऊर्जा कुठे त्यांच्यामध्ये? करेक्ट. भले खरं आपण बोर्नव्हिटा घालून दूध देतो त्यांना, पण त्याच्यामुळे अजून काय होतंय, त्यांची ऊर्जा अजून ती खालावतच चालली, त्या आळशी होत चाललेल्या आहेत. बरोबर. त्यामुळं गाई जी आहे ती इतकी, म्हणजे तुम्ही जितकं जे मागाल ना तेवढं ती तुम्हाला प्रदान करते. ओके. तुम्ही संकल्प करा, तिला सांगा. तुम्ही जेव्हा जेव्हा गोशाळेत जाल तिच्या पाठीवरून हात फिरवा आणि तिला सांगा की जी काही जबाबदारी मला दिली आहे ह्या युनिव्हर्सनी, ह्या सृष्टीनं काहीतरी प्रत्येकाला जबाबदारी दिली, ते करण्याचं धैर्य दे मला. आणि तू जे सांगशील ते सात्विकच आहे, तू जे करशील ते शुद्धच आहे. इतकं जरी मला दिलंस ना तरी मला समजेल नक्की मला काय करायचं ते. त्यामुळं ती खूप गोड आहे. प्रत्येक ऋषी मुनींनी तिला वेगळ्या पद्धतीनं मांडलंय आणि ते सत्य आहे. कधीही तुम्ही कुठल्याही पुस्तकांमध्ये, पुराणांमध्ये जर बघितलं असेल तर 33 कोटी देवतांचा वास तिथं असतो असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर गाई काय करते, तुम्हाला गाईचं नातं जे आहे ते पूर्ण सृष्टीमध्ये पंचमहाभूतांची नातं आहे तिचं. आणि तिच्यापासून आपल्याला जे पंचगव्य मिळतात ते पंचगव्य काय करतं, तर ह्या पंचमहाभूतांना रिपेअर करायचं काम करतं. ओके. म्हणजे आज काय करतोय आपण, अतिहव्यासापोटी काय करतोय आपण, सगळी पंचमहाभूतांना आपण बिघडवून टाकलंय. हवा दूषित झालेली आहे, पाणी, जल सगळं आता पिण्यालायक राहिलेलंच नाहीये. माती तर मला असं वाटतं येणाऱ्या पिढीला तर ती मिळणारच नाहीये. त्यामुळं हे सगळं रिपेअरिंग करायचं काम कोणाचं आहे, तर पंचगव्य जे मिळतात, गाईपासून जे गव्य मिळतात आपल्याला, ते रिपेअरिंग करायचं काम करतं. आता त्यातलं तुम्ही कुठलंही घ्या. गोमूत्राचं मी तुम्हाला साधं सांगते. देशी शुद्ध गाईचं जर तुम्ही गोमूत्र घेतलं, आणि आजकाल फिल्टर करून पण मिळतं तुम्हाला, असं तुम्ही डायरेक्ट जरी नाही वापरू शकलात तरी फिल्टर करून तुम्हाला गोमूत्राची बाटली मिळते. ते गोमूत्र इन्फेक्शन दूर करतं. म्हणजे तुम्ही जर बाहेर जाताय, प्रवास करताय, कुणी आपल्या अंगावरती खोकलंय, शिंकलंय, कुणाला ताप असतो, जे काही तुम्ही बाहेर किटाणू विषाणू घरी घेऊन येतो, तर आल्यावरती तुम्ही जर आंघोळ केलीत, पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्यानं जर आंघोळ केली तर कुठलंही इन्फेक्शन तुमच्या शरीरावरती राहत नाही. स्किन इन्फेक्शन बरं करण्यासाठी गोमूत्रासारखं कुठलीही गोष्ट मी आत्तापर्यंत पाहिलेली नाही.
आणि अनेक जणांचं स्किन इन्फेक्शन असेल ते मी त्यांचं बरं झालेलं आहे. त्यामुळे ही गोमूत्राची खूप सुंदर म्हणजे अगदी साधी सोपा असा उपाय आहे की रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र टाका. म्हणजे आरोग्यासाठी पण चांगलं आहे. आणि दुसरं निगेटिव्हिटी, अनेक विचारांचे लोक तुम्हाला भेटतात, त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय चाललंय माहिती नसतं आपल्याला, वरून खूप हसत बोलत असतात, पण नक्की ते काय सोडून जातात, तुमच्या स्टुडिओमध्ये येणारे लोक काय इथं सोडून जातात, काय एनर्जी घेऊन येतात आपल्याला नसतं माहिती. आणि गोमूत्राने तुम्ही जर स्नान केलं तर ते इतकं कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत राहू देत नाही. आता तुम्ही बघत असाल, ह्याला शेणी म्हणतो, कोऱ्या आहेत ज्या अग्निहोत्रासाठी वापरल्या जातात. ही तुम्ही फक्त हातात पकडा आणि तुम्ही मीटिंग डील करा. इतकं बॉडी तुमची शांत ठेवते, बॅलन्स ठेवते, तुम्हाला म्हणजे लक्षातच येणार नाही की आपण इतकं शांतपणे कसं बोलू शकतो. अच्छा. तर आपलं पूर्ण शरीर संतुलित करण्याचं काम ही शेणी करते. जे की अग्निहोत्रासाठी आपण शेणी वापरतो. कुणी गोऱ्या म्हणतं, कुणी शेणी म्हणतं. पूर्ण बॉडी तुमची, कधीही तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आणि एक सात्विकता जे शेणामध्ये असते, जिथं जिथं शेण असतं तिथं सात्विक ऊर्जा असतेच. ती सात्विकता तुम्हाला सतत तुमच्या बरोबर कॅरी करतायत. आणि तुमची प्रत्येक जी मीटिंग आहे, जी काही डील आहे, ती इतकी सहजपणे साध्य होते ना, म्हणजे आपल्यालाच लक्षात येत नाही की अरे इतकं कसं सुंदर झालं. तर किती छोटी गोष्ट आहे ही खरं. आणि मग आपला हळूहळू तुम्ही जर ह्याची सवय लावली, तुमच्या जवळ शेण ठेवायची, शेण इन द सेन्स कुठलीही शेणाची गोमय उत्पादन असतात ती जर तुम्ही ठेवलीत, आजकाल ती जपमाळेच्या स्वरूपात मिळतात, आजकाल ब्रेसलेटच्या स्वरूपात मिळतात, आजकाल आसन मिळतं शेणाचं, असंख्य वस्तू तुम्हाला मिळतात. त्या जर तुमच्या आजूबाजूला असतील, पेन स्टँड सुद्धा आहेत, त्या जर तुम्ही आजूबाजूला ठेवल्यात तर तिथं ती सात्विक ऊर्जा कनेक्ट होते. त्याच्यानंतर तुपाकडे येऊयात आपण. सगळीकडे पोल्युशनचं तर सगळे बघतो आपण, किती पोल्युशन वाढलंय आणि त्याच्यातनं येणारे आजार. तर तुम्ही रोज शेणी गोऱ्या ज्या आहेत त्याच्यावर तूप टाका आणि त्याचा तुम्ही अग्नी प्रज्वलित करा. अग्निहोत्र, हो, धूप आहे, अग्निहोत्र आहे, पूर्ण तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध करतं. मग त्याच्यामध्ये जंतू असतील तरी जातात, त्याच्यामध्ये धूळ असेल तीही होत जाते, निगेटिव्हिटी साठली तुमच्या घरात, आजारपण आहेत, आर्थिक चणचण आहे, हे सगळं ती दूर करते. तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी रोज तुम्ही हा प्रयोग करा. आणि फार काही करायचं नाहीये, एकच छोटीशी गोरी जी असते त्याच्यावरती देशी गाईचं तूप टाकायचंय. जवळजवळ 2 मीटरचा सगळा तुमचा परिसर जो आहे तो शुद्ध होतो आणि पूर्ण क्लीन. कुठलीही निगेटिव्हिटी तिथं राहत नाही. त्याच्यानंतर आपण दुधाकडे येऊया. आपल्याला वाटतं दूध म्हणजे चला चहात घातलं की साय छान आली, महिला वर्ग खूप खुश असतो, वा जाड साय येते. पण नाहीये तसं. आपल्या देशी गाईच्या दुधामध्ये 100च्या वरती गुणधर्म असे आहेत की आपलं पूर्ण शरीर रिपेअर करायचं काम करतं. ते कसं आणि ते काय काय आहे? म्हणजे आता दूध रात्री झोपताना प्यायचं, दूध, हळद आणि तूप, देशी गाईचं तूप. तर तुमचं पित्त होणार नाही, वात पण होणार नाही आणि तुमचं पूर्ण जी काही बॉडी आहे ती क्लीन करायचं काम करतं. टॉयलेट साफ करायला 1-2-3 हजाराच्या वस्तू असतातच. पण तूप घ्यायचं म्हटलं की सगळे म्हणतात अरे बापरे खूप महाग आहे. मग आपलं पोट क्लीन करतं ते, पूर्ण पित्तही साठू देत नाही, कफही साठू देत नाही, वातही साठू देत नाही, पूर्ण रिपेअर करतं. आणि जर तुमचं पोट जर क्लीन राहिलं तर कुठलेही आजार मला नाही असं वाटत की होतात. तुमचे हेअर प्रॉब्लेम आहेत, डोक्याला तुम्ही तूप लावा. तुमच्या डोळ्याला प्रॉब्लेम आहे, दृष्टी तुमची नाही, काजळासारखं त्याला लावा. तुमचं स्किन जी तुम्ही बाहेरून दिवसभर प्रवासात न येता झोपताना तुम्ही तूप लावा. इतकी क्लीन करते ना की तुम्हाला नक्कीच लोक विचारतील अरे एवढा ग्लो कुठून आलाय. त्याच्यानंतर तुम्हाला स्किन इन्फेक्शन आहे, कुठेही खाज येते, कुठेही तुम्हाला असं वाटलं की इचिंग होतंय, कुठेही तुम्हाला जखम झाली, कुठेही लागलंय, तरी तुम्ही लगेच तूप लावा. झोपताना नाभीमध्ये तुम्ही तूप घालून झोपा, तळपायाला तूप लावा. म्हणजे असे कितीतरी गोष्टी आहेत की जे फक्त तुपाने रिपेअर होतात. म्हणून आमच्याकडे 60 ते 70 प्रकारचे औषधी तुपं आहेत की तुम्ही फक्त तुमचा प्रॉब्लेम सांगा, आम्ही तुम्हाला लगेच त्रिफळाधृत आहे, अर्जिनधृत आहे, परत अजून शतधौत आहे, अशी कितीतरी तूप आहेत की ज्यानं तुमची बॉडी पूर्ण एकदम नॉर्मल राहते. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे असतात? हो, वेगवेगळ्या प्रकारचे.
सुवर्णद्रीत पण असतं की जे तुमचं पूर्ण ब्रेन इतका शार्प ठेवतं, तल्लख ठेवतं. आजकाल लहान मुलं बघतो आपण सतत सगळी अशी आळशी झाली, म्हणजे त्यांच्यात असं वाटतच नाही हा कधी उठणार, कधी अभ्यास करणार, बरोबर, कधी हो, शाळेत हो. जाणार. ती ऍक्टिव्हनेस नाहीये. अगदीच नाहीये. तर मला असं वाटतं की मुलांना जेव्हा वाढदिवस असतो किंवा तुम्हाला मुलांना काहीतरी घ्यायचंय, तुम्ही एक देशी गाईचं तूप छोटंसं जरी बॉटल घेऊन ठेवलीत ना आणि पूर्ण लावा सगळीकडं, डोक्यापासून तळपायापर्यंत त्यांना मसाज द्या तुपाचा. चेहऱ्याला लावा, त्यांच्या डोळ्यांपाशी लावा, तळपायाला लावा. इतकी मुलं ॲक्टिव्ह होतात ना, म्हणजे प्रचंड त्यांच्यामध्ये फरक होतो. म्हणजे असं पंचामृत, आता पंचामृत आपण देवाला नैवेद्य दाखवतो. अमृत शब्द त्याच्यात लावलाय त्यांनी, पंच आणि अमृत. आता अमृत काय करतं? दीर्घायुष्य देतं. तर तुम्ही मुलांना तुम्हाला काय खायला द्यायचं हा प्रश्न पडतो ना. सकाळी उठल्या उठल्या पंचामृत द्या. अर्धा कप जरी पंचामृत दिलत ना तरी सगळे घटक त्याला त्याच्यामध्ये कव्हर होतात. बुद्धीसाठी, ऊर्जेसाठी, तेजस्वी होण्यासाठी, रूपवान होण्यासाठी, हे सगळे पंचामृतामध्ये, कारण त्यांना आपणच अमृत शब्द दिलाय त्याला. बरोबर. त्यामुळे तुम्ही रोज जरी पंचामृत, लोणी, आता दरवेळेस कृष्ण का फोटोच्या तिथं लोणी असतं, प्रमोशन करतो लोणी खा. बरोबर. आता लोण्याचा सगळ्यात मोठा उपयोग सांगते की ज्यांना ज्यांना चांगली संतती हवी आहे, म्हणजे मला असं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या घरी मुलं आहेत, लहान मुलगा मुलगी, त्यांना रोज तुम्ही लोणी खायला द्या सकाळी सकाळी. त्यांचे सगळे म्हणजे मुलींचे गर्भाशयाचे सगळे ऑर्गन्स जे आहेत ते व्यवस्थित राहतात आणि त्यातून तिला खूप चांगली संतती ती जन्माला येते. आणि पुरुषांना सुद्धा त्यांचं सगळे जे काही घटक, त्यांचे संतुलित हार्मोन्स चांगले ठेवायचे आहेत, संततीसाठीचे जे आहेत, खूप प्रचंड ऊर्जा ती लोणी तुम्हाला देतं. म्हणून गोंदवल्याला पण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लोणी साखर दिलं जातं. त्याचं ते मूळ कारणच ते आहे की येणारी पिढी तेजस्वी निर्माण होण्यासाठी, बुद्धिमान आणि ऊर्जावान होण्यासाठी तुम्हाला लोण्याचा उपयोग केला जातो. अशा प्रत्येकाबद्दल जर तुम्हाला एक एक जर मी सांगत बसले तर आपल्याला एक 10-12 सुद्धा एपिसोड पूर्ण. हे सगळे आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे? अगदी अगदी. तुम्हाला सुपर शॉपी जे आहे आपलं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लोणी मिळतं, तूप मिळतं, त्याच्यानंतर दूध आहे आपल्याकडे शुद्ध. आणि माझे जे प्रोडक्ट कुठून येतात ते तुम्हाला गोशाळा बघायला मिळते. अच्छा, जिथून येतं, म्हणजे तुम्ही जिथून प्रोडक्शन म्हणजे असं होतं ना की आपण बाहेर शॉपमध्ये जातो आणि तिथून आपण दूध घेऊन येतो, पण ते कुठून येतं हे सोर्स माहिती नसतं. म्हणजे ते बऱ्याच जणांना विचारते मी की तुम्ही गाईचं पिताय का, कुठलं दूध वापरता तुम्ही? कोणाकोणाला माहिती पण नाही, माहिती नसतं, काही माहिती. तर आपलं तसं नाहीये. तुम्हाला ते गाई बघायला मिळतील, त्याची प्रोसेस बघायला मिळेल, त्याचं पाश्चराइज कसं करतो ते बघायला मिळतं. त्यामुळे जिथं जिथं आपल्याकडं ज्या ज्या वस्तू येतात तुम्हाला प्रत्यक्ष, म्हणजे तुम्हाला एकदा बघितलं ना की तुम्ही पुन्हा दुसरं काहीच खाणार नाही. म्हणजे शुद्ध असतं हेही आता लोक विसरलेत. येस, बरोबर. पूर्ण अशुद्ध मिळतं हे आता त्यांना खूप अंगवळणी पडलेलं आहे. मी आतापर्यंत जो अभ्यास केलाय, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधून गोशाळा बघितल्या, तिथं काय काम चालतं, कुठली कुठली उत्पादनं बनतात, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अनेक असे लोक आहेत की जे पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनं उत्पादनं बनवत आहेत, अशुद्धतेनं उत्पादनं बनवत आहेत आणि त्यांची स्वतःच्या त्या व्यक्तीमध्ये एक शुद्धता आहे की मला चांगलं द्यायचंय. म्हणजे अशी सुद्धा एक मी बाजू बघितलेली आहे. आणि मला तेव्हा असं वाटलं की अरे मी लिखाण करून नुसतं भागणार नाहीये, तर मला हे सगळं प्रत्यक्षात मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुपाचा. आपण इतकं शुद्ध तूप खातो आहे की म्हणजे खरं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा डालडा आला तेव्हाच तूप बाजूला सारलं गेलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तूप ही संकल्पनेतूनच आपण बाहेर आलो. आणि आज आपल्या घराघरामध्ये जे तूप आपण खातोय ते फक्त मानसिक समाधान आहे, परंतु तूप एवढी कामगिरी करतं की तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागासाठी त्या तुपाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. फक्त आता तुपाचा मी त्याच्यामध्ये जिथं जिथं जाऊन अभ्यास केला, संशोधन केलं, तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं की तूप बनवण्याची पण एक प्रक्रिया असते. त्याला कशा पद्धतीनं लावलं पाहिजे, त्याचं लोणी कधी कढवलं पाहिजे, त्याचं ताक कधी केलं पाहिजे, कुठल्या भांड्यामध्ये त्याला कढवलं पाहिजे, मग ते औषधी सिद्ध होतं. जसं की गाई कंपल्सरी रानात चरायला जाणं खूप आवश्यक आहे, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये ते दुधात गुणधर्मच येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या, प्रत्येक राज्यामध्ये जाऊन बघितल्या, तिथं राहिले, तिथला त्यांचा प्रवास बघितला, गाई दिवसभर काय करतायत, ही लोक त्याची प्रोसेसमध्ये कशी आणतायत. तर बाहेरच्या राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, ते तिथे
ती लोक जतन काय करून ठेवतात माहितीये का, तर तिथे ते जतन करताना तूप जतन करतात. ओके. म्हणजे पुढची येणारी पिढी जन्माला यायच्या आधीच 25-25 वर्ष त्यांनी भूगर्भामध्ये त्यांना व्यवस्थित सेव्ह करून तूप ते सेव्ह करून ठेवतात. अच्छा. आणि ते येणाऱ्या पुढची पिढी जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते 25 वर्ष त्यावर प्रक्रिया केलेलं तूप त्यांना खायला देतात. ओके. आणि अशा पद्धतीचं जेव्हा काम मी बघितलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं प्रत्येक घराघरात पोचलं पाहिजे. बरोबर. आणि मग मी त्याला ते लेखनाबरोबरच मी तुपाच्या प्रक्रियेकडे आले. आणि आज मी प्रत्येकाला ते तूप जे देते ते असेच जे काही शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम करतात लोक, त्याच्यावरती विचार करून परंपरा पाळत ते तूप आपल्या शॉपमध्ये असतं. तेच तूप तुम्हाला दिलं जातं. आणि प्रत्येक प्रकारचं तूप वेगळं वेगळं सिद्ध केलेलं असतं. त्याला काहीतरी त्याच्या मागं पुराणांमध्ये लिहिलेले लेख, शास्त्र, ऋषीमुनींनी त्याच्यावरती जे काही लिहून ठेवलेलं असतं की काय कुठल्या पद्धतीनं तूप खाल्ल्यावरती दीर्घायुष्य लाभतं, कुठल्या पद्धतीनं खाल्लं की चांगली संतान तुम्हाला, संतती जी आहे ती तुम्हाला निर्माण होते, कुठल्या पद्धतीनं खाल्लं की स्त्रीचं पूर्ण हार्मोन्स व्यवस्थित राहतील. ओके. ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे काही व्याधी होत आहेत त्या व्याधी कशामुळे होत आहेत, तर तो आहारामध्ये झालेला बदल. पण त्यांना क्लीन करायला पर्याय सुद्धा आहे ना. क्लिनिंग करायला सुद्धा, जसं की आपण घरोघरी टॉयलेट साफ करायला कितीतरी आज उत्पन्न आली आहेत, तसंच आज सुद्धा पुरातन काळातनं सांगत आलंय की तुपानं तुमची पूर्ण बॉडी क्लीन होते. म्हणजे तुम्ही चेहऱ्याला जरी रोज तूप लावलत ना तरी तो क्लीन आणि एकदम ग्लो निर्माण करतो. ओके. तर अशाच पद्धतीनं इतकी उत्पादनं आज आपण माझ्या सुपर शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील की पंचगव्याच्या पेस्टपासून, म्हणजे राखुंडी तर सगळ्यांना माहितीच आहे की शेणापासून बनलेली राखुंडी आपण पूर्वी, आज ती नामशेष झाली आहे पण ती सुद्धा जात्यावरती भरडलेली. अच्छा. की ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन्स घटक तुम्हाला मिळतील. तर ते दंतमंजन आहे, राखुंडी ज्याला आपण म्हणतो, पंचगव्याची पेस्ट आता तयार केलेली आहे ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. तसंच शॅम्पू, हँडवॉश हे सुद्धा गोमूत्रावरती आधारित आजकाल बनवले जातात. ओके. हो, शॅम्पूमध्ये सुद्धा किंवा तुमच्या तेलामध्ये हेअर ऑइल जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा गोमूत्र घालून ते सिद्ध केलं जातं. त्यामुळं आज तुम्हाला आज तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे की आज आपल्याला सकाळी पेस्टपासून ते रात्री डासांच्यासाठी सुद्धा गोमय अगरबत्ती मिळते. म्हणजे त्या धुरापासून कुठलाही त्रास होत नाही. पूर्ण शेणापासून बनलेली अगरबत्ती आपल्याला आज उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळपासून पेस्टपासून सुरुवात केली की हेअर ऑइल आलं तुमचं, ब्युटी क्रीम्स आल्या, लिपस्टिक तुपापासूनची आहे, गोबाम ज्यांना खूप डोक्यासाठी हेडेक वगैरे होतं, हो त्याच्यासाठी आपण किती ते बाहेरचे हे आयोडेक्स वगैरे, तर त्याच्याऐवजी तुम्हाला तुपापासून केलेले बाम आहेत. लिप बाम आहे जे तुपापासून बनवले, लिपस्टिक तुपाच्या आहेत. सगळे कॉस्मेटिक, कुठलंही असं कॉस्मेटिक आता राहिलं नाही की जे तुपापासून बनत नाही. सगळे ब्युटी क्रीम्स ज्या आहेत त्या तुपापासून बनतात. त्याच्याच बरोबर ती आज बॅक पेन खूप वाढलेलं आहे कारण आपण खूप वेळ बसतो. अशा वेळेस तुम्हाला गोमय आसन सुद्धा मिळतं. जे की तुम्ही ज्याच्यावर बसू शकता. आणि तेच गोमय आसन तुम्ही रात्री झोपताना पाठीखाली जर घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप उपयोग होतो. बॅक पेनसाठी असेल, महिलांच्या खूप बघते कंबर खूप दुखतात महिलांमध्ये, त्यांच्यासाठी पण ते खूप उपयोगी आहे. त्या आसनवरती तुम्ही 15 मिनटं, चप्पल आहेत गोमय चप्पल की वात पित्त कफ सगळं संतुलित करायचं काम ती चप्पल करते. म्हणजे ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी तर ती एक थेरपीसारखी 15 मिनटं चप्पल घालून ठेवायचं शेणाची. पूर्ण वात तुमचं ती तो शेण जे आहे ते सगळं काढून टाकते. हो, त्यामुळे तुमचं सगळं पूर्ण गुडघेदुखी थांबते. गुडघ्याला पण तुम्ही तुपाचा मसाज करा, त्याच्यानंतर तुम्ही गोमूत्राचा मसाज करा गुडघ्यांना, खूप छान वर्क करतं. गुडघेदुखीसाठी सुद्धा आहे, बॅक पेनसाठी सुद्धा आहे. आणि सगळ्यात तूप जे तुम्हाला काम देतं, जे की जास्त लोकांना माहिती नाही आहे, तर तुमच्या घरामध्ये कुठंही काही भाजलेलं असू दे, तुम्हाला कुठेही काही जखम झाली, काही असू दे, पटकन तूप लावायचं. किंवा आपण आता प्रवासात आहोत, अचानक आपल्याला मळमळतं, ढवळून येतं किंवा कधी कधी उलटी होते, जुलाब होतात. तुमच्याकडे जर तूप छोट्या बाटलीमध्ये तुम्ही ठेवलं किंवा नस्याच्या स्वरूपात पण आज मिळतं, त्याचे नस्याचे ड्रॉप्स असतात, ते तुम्ही पटकन घालायचं. अच्छा. हां, ड्रॉप्समध्ये घाला किंवा तुमचं देशी गाईचं तूप तुम्ही बॉटल बरोबर ठेवा. आता मी जेव्हा प्रवास करते माझ्याकडे छोट्या बॉटलमध्ये तूप असतं आणि नस्याची बॉटल असते. म्हणजे नस्याचा तुम्हाला असा उपयोग आहे की धुळीमध्ये चाललाय ज्यांना इन्फेक्शन होतं, तुम्ही कानामध्ये थोडंसं बोटाणी लावायचं कापसानं आणि नाकाला पण तुम्ही लावायचं कापसानं.
कुठलीही धूळ तुमच्या आतमध्ये जाणार नाही. अच्छा. ज्यांना सतत इन्फेक्शन होतं, शिंका येतात त्यांना, हम्म, त्यांनी हम्म. तूप जर लावलं ना की ते आतच प्रवेश करत नाही. ओके. नाभीमध्ये घातलं तरी तुम्हाला एक सुरक्षा कवच ते तुम्हाला देतं. त्यामुळं असे इतके छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्या वापरानं खरंच आपलं आम्ही जे आज काम करतोय ते टॅबलेट विरहित जीवनशैली. ओके. म्हणजे ज्या रोजच्या आपण बघतो घरोघरी बॉक्स बनवले गेलेत, हा हा बरोबर. सोमवार, औषधांसाठी. मंगळवार, बुधवार, हो हो गुरुवार, हो. आणि ते रोजची सकाळी औषधं उठलं आहेत. की ते बॉक्स उघडायचं, येस. सोमवारी ही गोळी, संध्याकाळी ती गोळी. तर टॅबलेट विरहित जीवनशैली तुम्ही जगू शकता. आजही ते शक्य आहे. तेवढं काम आज होतंय. आणि सगळ्यांना जर शंका असेल की शुद्धता आहे का, तर आहे. जिथं जिथं ऊर्जा आहे तिथं तिथं शुद्धता आहे. पण जिथं जिथं नकारात्मकता आहे ना, तिथं तुम्ही शुद्धता निर्माण करण्यासाठी तुम्हाला पर्याय आहेत. हा हा. फक्त त्याच्याकडे आपण झापडं लावलीत. म्हणजे जसं आपण म्हणतो अग्निहोत्र, स्वामींनी सगळ्यात सांगितलंय काय की तुम्ही माझी उपासना काही करा, जप करा, काही पोथ्या वाचा, काही नाही. तुम्ही सकाळी अग्निहोत्र करा, संध्याकाळी अग्निहोत्र करा. आणि अग्निहोत्राला लागतं शुद्ध तूप तूप. आणि गोऱ्या देशी गाईच्या. बस एवढीच त्यांनी उपासना सगळ्यात प्रभावी उपासना त्यांनी सांगितलेली आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला तूप पण लागतं आणि शनी पण लागते. बरोबर. त्यामुळं हे पर्याय दिलेत आपल्याला शुद्धीकरणाचे, ज्याचे आजार इतके वाढलेले आहेत. आणि आपण असं बघतोय की अजून आपण मला असं वाटतं कलियुगाचं सगळ्यात एकाच कलियुग का आहे सांगता येतं तर गायींची कमी झालेली संख्या. ह्याच्यावरतीच कळतं. आणि मला अजून एक असं सांगायचं की जिथं जिथं समाजामध्ये आपल्याला बाहेर पडल्यावरती सगळीकडे नॉनव्हेजची हॉटेलं दिसतात, सगळे बियर बार दिसतात आणि हॉस्पिटल्स दिसतात. हे जिथं जिथं डोळ्याला दिसतं ना, तिथं तिथं त्या त्या भागामध्ये आपण ऱ्हासाकडे चाललोय हे समजून घ्यायचं. आणि जिथं जिथं ज्यांना डोळ्याला तुम्हाला दिसतंय की गायी चरताना दिसतायत, हिरवळ दिसतेय, झाडं दिसतंय, तिथला समाज आरोग्याकडे चाललेला आहे. आणि तिथं सगळेजण दीर्घायुषी जीवन जगतायत. आणि ज्यांना दारातनं बाहेर उतरलं की समोर हॉस्पिटल, वा आमच्या इथं समोर हॉस्पिटल आहे, वा आमच्या इथं हे हॉटेल, चांगली गोष्ट नाहीये. म्हणजे तो समाज पूर्णपणे तुमचा ऱ्हासाकडे चाललेला आहे. इतक्या छोट्या गोष्टी स्वामींनी आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि सतत ते तुम्हाला संकेत देतात आणि सतत तुम्हाला सांगत असतात की काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सांगा. मला असं वाटतं की समोर आपल्या भागामध्ये जिथं जिथं दूध डेअरी असते तर 100 लोक तर त्या दूध डेअरीत नक्की जात असतील. त्यांनी तिथं सांगितलं पाहिजे की आम्हाला देशी गाईचं दूध उपलब्ध करून द्या. रोज म्हणा ना तुम्ही. राईट. ते विचार करतील की अरे असं काय झालंय की अचानक सगळे देशी गाईचं दूध मागायला लागले. ते त्याच्यावर नक्की विचार करतील. आणि मग त्या संकल्पनेतून लोक देशी गाईंचं संवर्धन करायला पुढे येतील, गोपालकांना संवर्धन करायला पुढे येतील. तर ही मला असं वाटतं ही समाजावरतीच एक मोठी जबाबदारी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शॉपमध्ये उपलब्ध आहेत, बरोबर? हो, अगदी. तुम्हाला म्हणजे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जे लागतं की डेअरी प्रोडक्ट आहे तर गिर गाईचे सगळे पनीर आहे, श्रीखंड आहे, कुल्फी आहे, लस्सी आहे, सगळे डेअरी प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. आणि ते प्रोडक्ट कुठून येतात, कुठल्या गोशाळेतून येतात ते तुम्हाला बघायला मिळेल. भाजी आहे, विषमुक्त भाजी आहे, पूर्ण गो आधारित भाजी पिकवली जाते. सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं आपल्या शॉपमध्ये दर रविवारी मिळतात आणि प्री बुकिंग करून मिळतात. ओके. आणि ती भाजी कुठून येते, कुठल्या शिवारात ते तुम्हाला बघायला मिळतं. त्याचबरोबर कडधान्य आहेत, सगळ्या प्रकारचे खाऊ आहेत, सगळे पिठं, ज्यांना आता दळण करायला वेळ नसतो, गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, सगळी पिठं तुम्हाला रेडीमेड तिथं, तेही प्री बुकिंग मध्ये. म्हणजे तुमचं शनिवारी सगळी पिठं तयार केली जातात, रविवारी तुम्हाला ती उपलब्ध होतात. म्हणजे करून पण ठेवत नाही, जेवढं बुकिंग येतात तेवढेच पीठ केले जातात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच घरपोच मिळतं. आणि त्याचबरोबर गोमय वस्तू आहेत की फ्रेम्स आहेत तुमच्या जिथं एक फ्रेम आहे. हो, ही जी फ्रेम आहे तर इतकी सुंदर कॉम्बिनेशन आहे. पूर्ण शेण आहे, शेणानं सात्विकता तर येते, परंतु जिथं गोमाता आहे तिचं प्रतीक जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला व्यवसाय वृद्धी असेल, घरातल्या कटकटी असतील, घरामध्ये आजार पण खूप साठले तर इतकं ते त्याच्यामध्ये खरंच बदल होतो ना. म्हणजे आम्ही 8 वर्षाच्या प्रवासामध्ये हे बघितलंय. मी अक्षरशः घर सोडून जेव्हा बाहेर गेले, घरामध्ये खूप म्हणजे अक्षय पैशाचं 4 वर्ष कोरोनाच्या काळात कुठलाही 1 रुपयाचा इन्कम नाही, तरी आमचं सगळं सुरळीत होतं. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे मी करतोय काय, मला जॉब केला पाहिजे, असं नाहीये. ही सात्विक ऊर्जा तुमच्याकडनं जे काय करतं आणि आपोआप सद्गुरू जसं की स्वामी आपल्या सगळी घराची उदरनिर्वाह सगळा ते सहजपणे आपला तर मार्गी लावतात.
त्यामुळे जिथं जिथं ही सात्विकता तुम्ही असेल तिथं चांगलं तुमचं व्यवसाय वृद्धी तर होतेच होते. घरातल्या पण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह उत्साह एक निर्माण होतो तुमच्यामध्ये काम करायचा. तर अशा सगळ्या फ्रेम्स आहेत. फ्रेम असतील, गोमय आसन असेल, जपाची माळ आहे, पेन स्टँड आहेत. पुन्हा अजून त्याच्यानंतर तुम्हाला बघितलं तर ॲक्युप्रेशरसाठी सुद्धा आम्ही चप्पल ठेवलेल्या आहेत. अशा अगणित वस्तू आहेत की ज्या तुम्हाला म्हणजे लक्षातच पण नाही. मोबाईल स्टँड आहे आपल्याकडं, ज्याच्यावरती तुम्ही मोबाईल ठेवू शकता. कारण रेडिएशनमुळे खूपच हल्ली आपल्याला कळत पण नाही की ते आपल्याला किती हानिकारक आहे, विचारही करत नाही. पण ते मोबाईलचं स्टँड आहे की शेणाने ते आपोआपच कमी होतं. आणि हे सायंटिफिकली प्रूफ पण झालेलं आहे आता की जिथं जिथं शेण असतं तिथं रेडिएशनच्या लहरी खूप कमी असतात. हो, ते सायंटिफिकली पण प्रूफ केलेलं आहे. अशा सगळ्या वस्तू तुम्ही गिफ्ट देऊ शकता. आता मला बऱ्याच वेळा अनेक म्हणतात की अहो हे आम्ही एवढं महाग तूप कशाला घेऊ, ह्या वस्तू काय म्हणजे तसं काय घेऊन तुम्ही गिफ्ट द्या. तेवढंच ते जे जे गोपालन करतायत, ज्या गोशाळा आहेत त्यांना तो निधी जातो आणि त्यांचा एक चारा तुमच्यातर्फे त्यांना जातो आणि मग कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींचं प्रमाण आपल्यामुळं कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही एक चांगल्या गोष्टीला तर प्रमोट करताच आहात. त्याचबरोबर तुम्ही मुलांना जे गिफ्ट द्यायचे, घरातल्या सुनांना असेल, आपल्या मुलीला असेल, जावयाला असेल, तुम्ही तूप दिलं, दूध घेऊन दिलं, पनीर घेऊन दिलं. आज पनीरचं आपण किती ऐकतोय, बरोबर, म्हणजे लोकांना पनीर खाताना त्यावेळेला विचार करावा लागतोय. तर जिथे जिथे पनीर बनवलं जातं ते तुम्ही पनीर घेऊन जाऊ शकता. साबण पंचगव्यावर आधारित साबण आहेत. जसं की स्किनचे इतके इन्फेक्शन वाढलेत, म्हणजे माझ्याकडे रोज मला वाटतं 50 ग्राहक सहज येतात की इन्फेक्शन खूप झालंय. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की गोमूत्र खूप छान काम करतं, पण आता सगळ्यांना गोमूत्र तर अवेलेबल नाही होणार. मग पंचगव्यावर आधारित साबण तयार केलेले असतात, त्याच्यामध्ये गोमूत्राचाच बेस असतो. मग ते तुम्ही साबण स्वतःही वापरू शकता, अनेकांना तुम्ही ते गिफ्ट म्हणून, म्हणजे तुम्हाला काही खाऊ न्यायचं आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही ते पण घेऊ शकता. तर सगळे साबण आहेत, शॅम्पू आहेत गोमूत्रावरती आधारित, ब्युटी प्रोडक्ट्स तर आहेच आहेत. मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल गूळ, ज्या ऊसावरती कुठलीही केमिकलची फवारणी न करता गो आधारित जो ऊस तयार होतो आणि त्यातून जो गूळ तयार होतो तो तुमची शक्तीच वाढवतो, तो तुम्हाला रक्त शुद्ध करतो. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी ज्या गो आधारित आहेत, म्हणजे माझ्याबरोबर काम करण्यासाठी एकच आहे की तुमच्याकडे गाय असली पाहिजे. आणि तो निधी जो आपल्या शॉपमधला आहे तो निधी त्या गोशाळेला गेला पाहिजे आणि त्यातनं गायींचं संवर्धन झालं पाहिजे ते, आणि लोकांना शुद्ध वस्तू मिळाली पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला जे जे रोज लागतं ते सगळ्या गोष्टी आणि नवीन गोष्टी पण तुम्हाला बघायला मिळतील. जसं की धूप आहेत, आपण उदबत्ती लावतो, त्याच्याऐवजी शेणापासून बनलेले धूप असतात आणि ते त्याच्यानं तुमचं घरातलं वातावरण पूर्ण शुद्धीकरणाचं काम करतं, निर्जंतुकीकरण करतं. बरोबर. त्यामुळे हे सगळे शेणापासून आणि अनेक लोक काम करतायत. म्हणजे आपल्याला शुद्धता आहे का तर नाही असं वाटतं, एक मनाला माहिती झालंय ना रे नाहीच, शुद्धता नाहीच आहे असं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की सतत एका आईनं जागृत राहिलं पाहिजे की मी काय घेतेय, मी जे घेतेय ते बरोबर आहे का, आणि त्यांना जे वाटतं की नाही कुठं शुद्ध नाहीये, असं नाहीये. सगळीकडे आता ते अवेलेबल झालेलं आहे. फक्त तुम्ही घेताना खात्री करा, त्यांना विचारा कुठून येतंय, तुम्ही कुठून करताय, तुमचा सोर्स काय आहे, हे प्रश्न तुम्ही नक्की त्यांना विचारा आणि त्यातनंच तुम्हाला चांगली वस्तू तुमच्यापर्यंत आपोआपच पोहोचणार आहे. आपला ॲड्रेस काय आहे? पुण्यामध्ये आपलं शॉप आहे, जे की आपलं सुपर मार्केट आहे आणि धेनू वैभव गोमार्ट माझ्या शॉपचं नाव आहे. सिंहगड रोडवरती पु ल देशपांडे उद्यान आहे, जे की खूप फेमस आहे आणि त्याच सिग्नलला नवशा मारुतीच्या इथं आपलं शॉप आहे. आणि अतिशय म्हणजे मला असं वाटतं पहिलंच गायींच्या आधारावरती हे सुपर मार्केट सुरू झालं, पहिलंच शॉप आहे. तर त्या शॉपचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे येणाऱ्या प्रत्येक वस्तू गोशाळेतूनच येतात आणि त्यामुळे तुमचा निधी जी काही तुम्ही खरेदी करता, 100 रुपयाची खरेदी केली तर 90 रुपये गोशाळेला जातात. चाऱ्यासाठी त्याचा वापर होतो आणि तुम्हाला शुद्ध प्रोडक्ट मिळतात. की प्रत्येक वेळेस आपल्याला भेसळयुक्तच गोष्टी मिळतात असं नाही, पूर्णपणे शुद्ध सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळं जसं तुम्ही इतर मॉलमध्ये जाता सगळ्या वस्तू घ्यायला, तशाच यामध्ये इथं तुम्हाला सगळ्याच वस्तू तुम्हाला उपलब्ध होणार आहे. मी तुमचा नंबर आणि लोकेशन जे आहे ते मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजे आपले प्रेक्षक जे आहेत ते व्हिजिट करतील आणि त्यांना ज्या गोष्टी हव्यात नक्कीच ते आल्यानंतर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणारच. कारण आजकाल बऱ्याच गोष्टी अशा प्रॉब्लेम्स आहेतच सगळ्यांच्याच लाईफमध्ये, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून जर आपलं आयुष्य ऑर्गॅनिकली चांगलं सुधारतंय तर मग
आपल्यासाठी चांगलं आहे ते म्हणजे. सो मी नक्की तुमचा नंबर मेन्शन करतो, तुम्हाला आपले प्रेक्षक कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि खूप बरं वाटलं तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती आपल्या ऑडियन्सला दिलीत. थँक्यू. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.